बातमी पुण्यातली. कचऱ्याचा डोंगर कोसळून मोशीमध्ये एकाचा मृत्यू झाला. 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं असलं तरी 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेली असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळतेय. आता 42 तासाहून अधिक काळ लुटलाय. प्रशासनाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. मात्र हे बचाव कार्य करत असताना अनेक अडथळ्यांचा सामना या बचाव पथकांना करावा लागतोय. वेगवेगळी पथकं सध्या वेगवेगळ्या पातळीवर या ठिकाणी काम करतात. यामध्ये पिंपरी चिंचवडचं अग्निशमन दल आहे, त्याचबरोबर एनडीआरएफची टीम आहे, लष्कराच्या तुकडीला पाचारण करण्यात आलेलं आहे. विविध पथकं या ठिकाणी काम करतात, डॉक्टर्स या ठिकाणी तैनात आहेत. मात्र पुण्यातला मोशी कचऱ्याचा हा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळला, त्यावरून अनेक प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतात. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत केवळ एकाचा मृतदेह हाती लागलेला, अजूनही गेल्या 42 तासांपासून 8 जण या ढिगाऱ्याखाली अडकून आहेत. कचऱ्याचा मोठा कित्येक तरी टनांचा हा ढीग होता, या इमारतीवर कोसळला आणि ही इमारत याखाली दबली गेलेली आहे. 14 जण या दुर्घटनेतून सुखरूप बाहेर आले, मात्र 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. युद्ध पातळीवर हे सगळं बचाव कार्य सुरू आहे. एकूण 23 जण या इमारतीमध्ये अडकलेले होते. 14 जण सुखरूप बाहेर आलेत. एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे, तर इमारतीमध्ये अजूनही 8 जण असण्याचा हा अंदाज आहे. जाणून घेऊया आपण आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांच्याकडून या संदर्भातली काय नेमकी ताजी माहिती आहे बचाव कार्यासंदर्भातली. कैलास, खरं तर खूप मोठी दुर्घटना होती. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. आता जवळपास 43 तासाहून अधिक वेळ झालेला आहे. काय नेमके तपशील? 42 तासहून अधिक वेळ झालेला आहे. हे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे. 8 जण अजूनही इमारतीमध्ये अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो रेस्क्यू टीमकडून होत आहे. इमारतीमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर इमारतीचा भाग जो आहे तो कोसळेल या भीतीनं रेस्क्यू टीमने आता ज्या भिंती आहेत त्या बाहेरच्या बाजूने पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी बाहेरच्या बाजूचा जो कचरा आहे तो काढणं गरजेचं आहे आणि त्यामुळे युद्ध पातळीवर हा जो कचरा आहे ते काढण्याचं काम सुरू आहे. एकूण 23 जण होते, त्यातले 14 जण सुखरूप बाहेर पडलेले आहेत. एक मृतदेह जे आहे त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे. आणखी 8 जण जे आहेत ते आतमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो युद्ध पातळीवर सुरू आहे. लष्कर असेल, एनडीआरएफची टीम असेल, महापालिकेचं अग्निशमन दल असेल, इतर सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या या रेस्क्यू टीममध्ये आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते 42 तासाहून अधिक वेळ झालं सुरू आहे. शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान बराच वेळ झाला असल्यामुळे नातेवाईकांच्या भावनांचा बांध जो आहे तो फुटत आहे. दुसरीकडे एनडीआरएफच्या टीममध्ये आज कोणी जिवंत आहे का याबाबत सर्व आधुनिक यंत्रणांचा वापर करत चाचपणी केलेली आहे. मात्र आत कोणतीही हालचाल जी आहे ती एनडीआरएफच्या टीमला जी आहे ती जाणवलेली नाही आहे. मात्र जे 8 जण अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा शर्थीचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे. सर्वच यंत्रणा ज्या आहेत ते या 8 जण अडकलेले आहेत त्यांना बाहेर लवकरात लवकर काढावं अशी अपेक्षा बाळगून आहेत. ठीक, कैलास, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू. कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर या मोशी दुर्घटनेमध्ये भावेश वाणी यांचा मृत्यू झाला. भावेश वाणी यांची काळीच पिळवटून टाकणारी कहाणी आहे. जेवणाच्या ताटावरच भावेश यांच्यावर काळानं घाला घातला, बायकोला मेसेज केला आणि दुसऱ्या क्षणाला सगळं संपलं होतं. दुपारच्या जेवणासाठी पत्नीला जेवायला बसलो आहे असा संदेश त्यांनी पाठवला आणि काही मिनिटांमध्येच त्यांना मृत्यूनं गाठलं. भावेश वाणी यांच्या कुटुंबियांना या संदर्भात कुठली कल्पना येत नव्हती. इतकी दुर्दैवी अशी सगळी घटना घडली. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, पत्नीच्या आयुष्याचा आधार आणि कुटुंबाच्या भविष्यातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे भावेश यांचा मोशी कचरा डेपोतल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. या घटनेनं 1.5 वर्षापूर्वी थाटलेला संसार एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झालाय. वाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मोशी इथल्या महापालिकेच्या कचरा डेपोत बुधवारी घडलेल्या दुर्घटनेत भावेश वाणी यांचा मृत्यू झाला.